नाशिक शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणामधून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी आणि दारणाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिक शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणामधून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी आणि दारणाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। खरं तर कालच हवामान खात्यानं नाशिकला घाटमाथ्याला रेड अलर्ट आणि नाशिक शहर परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। यामुळे सध्या घाटमाथा परिसरामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार पद्धतीने पडताना पाहायला मिळतोय। तर नाशिक शहर परिसरामध्ये देखील सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। सध्या मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिरं जे आहे ते पाण्याने वेढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर पुराचं मापदंड म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढं पाणी येऊन पोहोचलेलं आहे। यामुळे आपण बघू शकतो की गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान खात्याने देखील 2 दिवसाचा अलर्ट जो आहे तो नाशिक शहर आणि जिल्ह्याभराला देण्यात आलेला आहे। यामुळे सध्या घाटमाथ्यामध्ये परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणामुळे टप्प्याटप्प्यामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळच्या सुमारास 1000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करण्यात आलेला होता। तो आता पुन्हा वाढून आता सध्या गंगापूर धरणातून 2400 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता नाशिकच्या ह्याच रामकुंड परिसरात आहे। तुम्ही या दृश्यांमध्ये बघू शकता की गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। हे छोटे मोठे मंदिरं देखील पाण्याने वेढले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे हवामान खात्यानं दिलेल्या अलर्ट नंतर प्रशासन देखील अलर्ट मोड तिथे आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावं, स्थलांतरित व्हावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या परिसरामध्ये घाटमाथ्यावरती लोक राहावे त्या ठिकाणून लोकांनी अलर्ट मोडवरती राहावं असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेली, यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।